तो या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. आपण जोरदार टाळ्यांनी या सर्वांचं स्वागत करायचं. या गंगाखेड नगरीचं भाग्य बदलण्या, नवीन नवीन कल्पना राबवण्या, नवीन काउन्सिलचा हातधरण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने होतो आहे. सर्वप्रथम या गंगाखेड नगरीच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौभाग्यवती उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे यांचा नगर परिषद कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून यांचे स्वागत केले. यानंतर या गंगाखेड नगरीचे माजी आमदार तथा कार्यसम्राट नगराध्यक्ष डॉक्टर मधुसूदनजी माणिकरावजी केंद्रे साहेब, समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रमुख असलेल्या डॉक्टर साहेबांचा सन्मानही सोनवणे साहेब या ठिकाणी करतील. ज्यांच्या प्रबळ नेतृत्वामध्ये या गंगाखेड नगरीमध्ये सत्ता परिवर्तन झालं, विकासाची नवी दिशा मिळणार आहे, असे डॉक्टर मधुसूदनजी केंद्रे साहेब यांचे या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करू. या ठिकाणी मी ज्यांची नावे घेईल त्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कृपया मंचाकडे यायचं. यानंतर प्रभाग निहाय आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा या ठिकाणी सन्मान होईल, सत्कार होईल. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक शेख साबिर शेख फरीद यांचं स्वागत करण्यासाठी मी रमेशजी मनियार, कार्यालयीन अधीक्षक नगर परिषद गंगाखेड यांना विनंती करते त्यांनी कृपया मंचावरती जाऊन शेख साबिर शेख फरीद यांचं स्वागत करा. तसेच प्रभाग क्रमांक 1 च्याच नगरसेविका सौभाग्यवती संजीवनीताई सुनीलजी चौधरी यांचा सन्मान करण्यासाठी मी सपत्नीक सुनील भाऊ आणि वहिनी मी अंजनाताई कुंडगीर यांना मी विनंती करते आणि कृपया मंचावरती जाऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा. नगर परिषद कर्मचारी अंजनाताई कुंडगीर यांनी कृपया मंचावरती जायचे. प्रभाग क्रमांक 4 च्या नगरसेविका सौभाग्यवती पुष्पाबाई धर्मराज काबलिये यांचा सत्कार करण्यासाठी मी
शिलाबाई गौरकर लिपिक नगर परिषद गंगाखेड यांना मंचावरती पाचारण करतो. त्यांनी लगेच मंचावरती येऊन सौभाग्यवती पुष्पाबाई धर्मराज काबले यांचा आणि त्यांच्यासोबत त्यांचा चिरंजीव लखन भैया काबले आहेत. त्या दोघांनी एकदाच आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. रमेश भाऊ मनियार, तुम्ही कृपया मंचावरतीच थांबा. यानंतर प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक गोविंदजी लक्ष्मीकांतजी अय्या यांचं स्वागत करण्यासाठी मी बांधकाम विभागाचे अभियंता अमोलजी तांदळे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती येऊन गोविंदजी अय्या यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक क्षितिज भैया अविनाशजी चौधरी यांचं स्वागत करण्यासाठी मी विलास तातोडे वसुली विभाग प्रमुख नगर परिषद गंगाखेड यांना विनंती करतो. त्यांनी कृपया मंचावरती जाऊन क्षितिज भैया चौधरी यांचं स्वागत केलं. तसेच प्रभाग क्रमांक 6 च्या नगरसेविका श्रीमती प्रभावती सुरेशजी मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी मी वंदना परतवाग लिपिक नगर परिषद गंगाखेड यांना विनंती आणि पप्पू भैया सोबत मंचावरती आहे त्यांनाही आईच्या सोबत या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. DJ Asif SK. यानंतर प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक चंद्रकांतजी रामरावजी खंदारे यांचं स्वागत करण्यासाठी मी करनिरीक्षक मुकुंदजी कोकण
यांना मंचावरती बोलवतो. त्यांनी मंचावरती जाऊन चंदूभाऊ बंधारे यांचं स्वागत करावं. तसेच नगरसेविका प्रभाग क्रमांक 9 पठाण वैदाबी अजीज खान आणि अजीज भाई यांनी मंचावरती सपत्नीक उभं राहायचे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रभा साळवे यांना मी मंचावरती बोलवतो. त्यांनी येऊन त्यांचा सपत्नीक सन्मान करावा. रमेश भाऊ, आपण मंचावरती जाऊ. यानंतर गंगाखेडमधली गाजलेली सर्वात तुल्यबळ चिरंजीव लढत, ज्याकडे गंगाखेड नाही तर परभणी जिल्ह्याचं लक्ष होतं, असे गंगाखेडचे जायंट किलर मिथिलेश भैया मधुसूदनजी केंद्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी सुरेशजी मणियार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती जाऊन मिथिलेश भैया केंद्रे यांचे या ठिकाणी स्वागत करावे. प्रभाग क्रमांक 10 नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण भाऊ रमेशरावजी घोबाळे यांचं स्वागत करण्यासाठी मी अमोल भाऊ जगतकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती जावं. प्रवीण भाऊ रमेशराव घोबाळे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. यानंतर प्रभाग क्रमांक 12 नवनिर्वाचित नगरसेवक संदीप भाऊ चांगदेवराव सानप यांचं स्वागत करण्यासाठी मी साळवे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती जाऊन त्यांचं स्वागत करावं. श्याम जगतकर अग्निशामक विभाग गंगाखेडचे प्रमुख. त्यांच्या वतीनं या गंगाखेड नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा
संदीप भाऊ सानप हे या गंगाखेड नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा उर्मिलाताई केंद्रे यांचं गंगाखेडच्या प्रथम नागरिक म्हणून सर्वात प्रथम या ठिकाणी ते त्यांचा सत्कार आणि सन्मान करीत आहे. तसेच मी संदीप भाऊ केंद्रे यांना विनंती करतो मी माननीय संदीप भाऊ केंद्रे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी गंगाखेडच्या नगराध्यक्षा यांचं भगवान बाबा यांची प्रतिमा देऊन शाल श्रीफळ आणि सन्मान करावा. संदीप भाऊ केंद्रे आणि मित्र परिवार आणि मित्रमंडळ गंगाखेड यांच्या वतीनं या गंगाखेडच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौभाग्यवती उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे यांचं या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबा यांची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण आता हा वेळेअभावी उर्वरित मंचावरील सर्वांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो. हारातील साऱ्या फुलांना भावनेचा एकच धागा आहे. हारातील साऱ्या फुलांना भावनेचा एकच धागा आहे. मंचावर बसलेल्या आणि समोर असलेल्या सर्वांच्या बद्दल आमच्यामध्ये आदराचीच जागा आहे. आदराचीच जागा आहे. आदराचीच जागा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. या गंगाखेड नगर परिषदेच्या वतीनं मी मुख्याधिकारी साहेब सोनवणे साहेबांना अशी विनंती करू की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गंगाखेड नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित गंगाखेड शहराच्या प्रथम नागरिक तथा गंगाखेड नगर परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे मॅडम, या कार्यक्रमास उपस्थित माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेब, नवनियुक्त नगर परिषद सदस्य तथा गटनेते ॲडव्होकेट मितेलेश भैया मधुसूदन केंद्रे, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व उपस्थित नवनियुक्त नगर परिषद सदस्य आणि शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांचं मी नगर परिषद गंगाखेडच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. जवळपास 3 वर्षापासून चालू असलेला प्रशासकाचा कार्यकाल आज संपत आहे आणि हा कार्यकाल संपून खऱ्या अर्थानं लोकशाही शासन व्यवस्था कार्यरत झालेली आहे. या आजच्या दिवशी येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता आहे, विद्युत व्यवस्था आहे, यासारखे विषय आणि याचबरोबर शहराला भासवणारे जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ धूळमुक्त शहर करणं, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं, कार्यक्षमतेनं घरकुल योजना राबवणं, शहरात विविध ठिकाणी गार्डनची व्यवस्था करणं, यासारख्या ज्या प्रस्तावित योजना आहेत, याचबरोबर जे प्रगतीपथावरील कामं आहेत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत जे रस्ते विकासाची कामं चालू आहेत, पाणी पुरवठ्याचे कामं चालू आहेत, नवीन नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं काम चालू आहे, सांस्कृतिक भवनाचं काम चालू आहे आणि जे शासनाकडे प्रस्तावित वेगवेगळ्या विकास आराखड्याचे कामं आहेत, हे सगळे कामं पूर्ण करून विविध विकास योजना कार्यक्षमतेनं राबवण्यासाठी नगर परिषद प्रशासनास लोकनियुक्त पदाधिकारी पूर्ण सहकार्य करतील
अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि माझं थोडक्यात प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी या ठिकाणी या गंगाखेडचे भाग्यविधाते कार्यसम्राट नगराध्यक्ष तथा माजी आमदार आणि या आघाडीचे समन्वयक यांना मी विनंती करतो की डॉक्टर मधुसूदनजी माणिकरावजी केंद्रे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी समस्त नगरसेवक तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज 1/1/2026 आज नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. सर्वप्रथम सर्व गंगाखेड वासियांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराटीनं येवो, परमेश्वर कृपेने सगळ्या गोष्टी त्यांना मिळो, त्यांचा आनंदमय जीवन निरोगी स्वास्थ्य राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गेल्या 3 वर्षापासून आत्ताच आमचे शिवसाहेब यांनी सांगितलं की या ठिकाणी प्रशासक आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे प्रशासक काळामध्ये निवडून फक्त ते अधिकाऱ्यावरच चालते, प्रशासनावरच हे सगळं चालते. आता निवडणुका झालेल्या आहेत. आता लोकनियुक्त सर्व नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी जनतेनं निवडून दिलेले आहेत. जनतेकडून सर्व नगरसेवक नगरसेवका नगराध्यक्षात खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस व उबाटा तसेच आमचे सहकारी भाजपचे श्री संदीप सानप यांच्या सगळ्याच्या वतीने या ठिकाणी नमूद करतो की आम्ही सत्तेत आहोत. अजितदादाचा आमच्यावर पूर्ण लक्ष आहे. अजितदादाची पाठीवर छाप आहे आणि त्याच्यामुळं निधीची कमतरता कुठंच पडली जाणार नाही. बाजूलाच आपले आदरणीय धनंजय मुंडे साहेब आहेत. आपल्या पालकमंत्री मेघनाताई आमच्या घटक पक्षाच्याच आहेत वरच्या सरकारमध्ये. त्याच्यामुळं काही काळजी करायची गरज नाही. कामे उत्कृष्ट दर्जाची केली जातील. या ठिकाणी कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही. आज नवीन दिवस आहे, पहिला दिवस आहे. आजपासून आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या गंगाखेडच्या अडी अडचणी आहेत, सगळ्यात मोठी अडचण घन कचऱ्याची आहे, धुळीची आहे, पिण्याच्या पाण्याची आहे, दिवाबत्तीची अडचण आहे. अडचणीच अडचणी आहे. परंतु ह्या गोष्टी कागदावर होणार नाहीत मित्रहो. या गोष्टीला आजपासून इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. नागरिकाच्या शिवसाहेब सामान्यातल्या सामान्य माणसाच्या कुठल्याही तक्रार आली तर त्या तक्रारीची दखल घेऊन ती तक्रार तात्काळ सोडवण्याचं काम आपण करावं अशी मी विनंती करतो. आपण तसे सक्षम आहात, त्याच्यामध्ये माझ्या मनात कुठलं दुमत नाही. परंतु तुमच्या सोबत आम्ही तुम्हाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, कारण आमचं सुद्धा पाठबळ तुमच्यावर आहे.
मला आजच्या प्रसंगी काही बोलायचं नाही. आमचा दर महिन्याचा अहवाल दर महिन्याला आम्ही प्रकाशित करू की बाबा आम्ही काय काय कामं केले, काय काय नाही केले. कुठलीही अडचण आम्ही सांगणार नाहीत की ह्याच्यामुळं असं झालं आणि त्याच्यामुळं तसं झालं. कारण जनतेतली ही निवडणूक आहे. जनतेतून निवडून आलेली नगराध्यक्ष आहे आणि नगराध्यक्षाला एवढे पॉवर आहे. कुणाच्या मनातली शंका असू देऊ नका. नगराध्यक्षाला खूप पॉवर आहे. शिवसाहेब बरोबर. कोणी आला सोबत काय नाही आला सोबत नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे आणि पुन्हा त्याच्यात महिला नगराध्यक्ष आहे. ही काही सोपी गोष्ट नाही. उर्मिला केंद्रे तुम्ही खूप नशीब घेऊन आलात. पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. तुमच्या पाठीशी भक्कम अजितदादा आहेत, धनंजय मुंडे आहे, आमच्या बोर्डेकर ताई आहेत, तुम्ही पंकजा ताई आहेत. तुम्ही हे कामं करून दाखवा. गंगाखेडच्या विकासाची कामं जास्त आमच्या अपेक्षा नाहीत, परंतु सगळ्याला सोबत घेऊन सगळ्या नगरसेवकाला सोबत घेऊन कुठलीही अडचण आली जगातली तर तुम्हाला माहित आहे डॉक्टर मधुसूदन केंद्रे की याचीच आहे. अडचण येणार नाही. पण नशीबवान ह्याच्या म्हणतो की तुम्हाला काम करण्यासाठी खूप स्कोप आहे आणि तुमच्या सोबतीला ऍडव्होकेट मिथिलेश भाई आहे, आमचा क्षितिज आहे, आमचा संदीप आहे, आमचा अजिज भाई आहे, आमचा गुंडाळे आहे, महिलांची बी टीम आहे, सगळ्या आमच्या चौधरीताई आहे, सगळे अनुभवी आहेत. तुम्ही बी हा सभागृह अनुभवलेला आहे. परंतु मला एकच सांगितलंय, प्रामाणिकपणानं जनतेची कामं ही झालीच पाहिजेत आणि जनतेनं म्हणलं पाहिजे की बाबा खरोखर एवढी पारदर्शकता 24 तासात समस्या सुटली पाहिजे. कुठलीही समस्या असो, कोणतीही समस्या असो. आज मला काहीच बोलायचं नाही कारण 30 वर्षापासून मी बाईला गड्याला बाई करीत आलो आणि माझं पूर्ण लक्ष राहील शिवसाहेब नगरपालिकेवर. बाळासाहेब ठाकरेचं होतं रिमोट कंट्रोल, तसं आपलं रिमोट कंट्रोल आहे. म्हणजे नगरसेवक जरी चुकले म्हणजे तुम्हाला निवडून दिले म्हणून तुम्ही चूक बी करता कामा नाही. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. फंड आणायची जिम्मेदारी, आणखी काही करायची जिम्मेदारी आपले खासदार साहेब आहेत, बोर्डीकरताही आहेत, सगळ्या घटक काही चिंता करू नका. अजितदादा आहेत, पंकजाताई आहेत. कुठलाही नगर विकास खाता असो की आणखी कोणतं असो, नगरपालिकेबाबतीत आम्ही कमी पडणार नाही एवढा शब्द देतो आणि सर्व या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता बंधू भगिनीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदमयी जावो आणि तुम्हाला पश्चाताप होणार नाही आमच्याकडून. असं कुठलंच भेदभाव नीती हे जवळला हे लांबला, आम जनता आमची आहे. पूर्ण जनतेला निवडून दिलंय. हे जवळला हे भ्या पक्षाचा हा लांबला. जे व्यवस्थित काम असेल, चांगलं असेल ते निश्चितपणानं आपण करचाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद डॉक्टर साहब. गंगाखेड़ की तस्वीर बदलने फिर से चुनकर आए हैं. गंगाखेड़ की तस्वीर बदलने फिर से चुनकर आए हैं. विकास की नई मिसाल कायम करने डॉक्टर मधुसूदन केंद्रे फिर से आए हैं. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर मिथिलेश भैया मित्रमंडळ गंगाखेड यांच्या वतीनं गंगाखेड नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा उर्मिलाताई तसेच गंगाखेडचे भाग्यविधाते डॉक्टर मधुसूदनजी केंद्रे आणि जॉईंट किलर मिथिलेश भैया यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. आणि ज्याला कोणाला यानंतर सत्कार करायचा असेल त्यांनी एकट्याने मंचावरती जावं. गर्दी एकदम करू नये. आपल्यासाठी नगराध्यक्षताई आणि सर्वच आपल्यासाठी त्या ठिकाणी विराजमान असतील.
तरी गर्दी न करता एकेकानं मंचावरती जावं आणि आपला सत्कार करावा. आपल्या आवडत्या नेत्याचा या ठिकाणी आपण सत्कार करावा अशी आपल्याला विनंती. कृपया मंचावरती गर्दी कोणीही करू नये, मोजक्याच लोकांनी जावं. आणि या सर्व सोहळ्यानंतर आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी नाश्त्याची सुद्धा सोय केलेली आहे. तरी जमलेल्या सर्वांनी नाश्ता करूनच या ठिकाणाहून नंतर प्रस्थान करावं. सर्वांसाठी नगर परिषद कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी नाश्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सत्कार समारंभानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्यासाठी आयोजित केलेल्या या नाश्त्याचं सेवन करावं आणि त्यानंतरच या ठिकाणाहून प्रस्थान करावं. एकेकाने जावं गर्दा कोणीही करू नये. कृपया आपल्या सर्वांनाच या ठिकाणी वेळ देण्यात येईल. सर्वांनी जाऊन एकट्या या ठिकाणी आपल्या सत्काराचा आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. नगर परिषद कर्मचाऱ्यांना विनंती की त्यांनी कृपया मंडपामध्ये जाऊन नाश्त्याचं वाटप करावं. ज्यायोगे नागरिकांना जागेवरती बसल्या जागेवरती नाश्ता मिळेल याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी. सर्वांनी आहे त्या ठिकाणी आपल्या खुर्चीवरती बसून राहा. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मंडपाच्या आतमध्ये जाऊन सर्वांना नाश्त्याचं वाटप करावं. लगेचच ज्यांना कोणाला स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे, त्यांनी प्रत्येकी गर्दा न करता एकेकानं मंचा